ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन करतो। ऍक्च्युली नावातच राजा आहे, त्याच्यामुळे काही वेगळं काही सांगायचं मला असं वाटत नाही। फार जुना असा गोविंदा पथक आहे, खूप आधीपासून हे आठ लावतात। ह्या वर्षी तुम्ही खूप सक्सेसफुली 5 ठिकाणी आठ लावले आणि उतरवले देखील। पुढल्या वर्षी मला असं वाटतंय की आपण सर प्रो साठी तुम्ही थोडा प्रयत्न करा, कारण मोजून आपले काहीतरी 4-5 गोविंदा पथक आहेत की आपण जागेवरती आठ लावतो आणि उतरवतो, पण या वर्षी एकही प्रो मध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही। तर मला असं वाटतं की पुढल्या वर्षी ऍटलीस्ट 2-3 गोविंदा पथक तरी आपले प्रो मध्ये सिलेक्शन व्हावं। येस, आणि सगळ्यात पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला या शुभेच्छा की पुढल्या वर्षी या वर्षी तुम्ही देखील 9चा प्रयत्न मनसेला केला होता। माझ्या मतानं शिड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, शिड्या पोचल्या नाहीत, असं काहीतरी तुमचं कॉम्बिनेशन झालं, पण एवढं बरं वाटलं मला की तुम्ही रिस्क नाही घेतली आणि थर खाली घेतला, याच्यात आपला सक्सेस आहे। बघा गोविंदा मित्रांनो, 9 लावणं ठीक आहे, 9 लावायला लागलेत, आता 4-5 गोविंदा लावलेत, पण तुम्ही बघितलं असेल थर इतक्या जोरात खाली आलेत ना की डोळं ना अक्षर डोळे फिरतील। आपल्याला तो गोविंदा नाही खेळायचा, आपल्याला एवढा वर्षाचा गोविंदा हा सक्सेसफुली गोविंदा जातोय, सक्सेसफुली गोविंदा येतोय, ही महत्वाची गोष्ट आहे। याच्यात आपला विजय। सरांनी त्यावेळेस इतका मोठा निर्णय घेतला नाही, भाई दुसरा कोणाचा नाही, काय होईल पडतीलच ना, नाही तर खाली घेतले नाही होत, या वर्षी आपण पुढल्या वर्षी ट्राय करू, याच्यामध्ये खरं तुम्ही सक्सेस आहात। शेवटी मला असं वाटतं मनसेमध्ये आम्ही कोपरीकर आणि ठाण्याचा राजा यात अटीतटीचा सामना झाला, हार जीत होते, तुम्ही जिंकला काय, आम्ही हारलो काय, आम्ही जिंकलो काय, तुम्ही हारला काय, पण खरंच मला असं वाटतं तो ठाण्यात कोपरचा राजा 9 लागला, तेही यशस्वी आहेत, पण सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये चर्चा झाली असेल ना तर या कॉम्पिटिशनची झाली, बरोबर ना? हाच व्हिडिओ बोलतोय सगळीकडे व्हायरल होत होता। ठीक आहे, ह्या वर्षी आम्ही जिंकलो, पुढल्या वर्षी तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही 9 लावून पुढे व्हा आणि सक्सेसफुली लावा आणि खाली उतरा, या तुमचा परिवार। सगळ्यांचे मनापूर्वक आभार, आम्हाला वरती बोलवल्याबद्दल। पुढल्या वर्षीसाठी तुमच्या हार्दिक शुभेच्छा।